शुभ सकाळ मित्रांनो, राम राम. काय चाललंय आपलं बी सकाळ झाली मित्रांनो, पण अशी थंडी आहे, रगीतून बाहेर निघाला इतकं जीवावर येतं मित्रांनो. पण आता टाइम बी फार झालाय, त्याच्यामुळे आता उठाच लागणार आहे. आणि आता आपलं वय नाही की कवर बी झोपायचं, कारण आता आपल्यावर जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्या आहे. ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारीचं वजन झालं ना मित्रांनो, त्यावेळेस समजतं माणसाला. नाहीतर आई वडिलाच्या जीवावर असतो तर अजून झोपला असतो, आहे का नाही. त्यांच्या जीवावर असल्यानंतर उड्या मारायला काहीच अडचण राहत नाही. पण आता स्वतः आपल्याला बी आपल्या जबाबदारीचं भान ठेवावं लागतंय. म्हणून चला मित्रांनो, उठा. शुभ सकाळ. हे बघा, हे आपले गच्चीवरचे लोक आहे मित्रांनो. सूर्यनारायण देव पण निघाले, ते पण सांगू राहिले, अरे उठा रे, उठा लवकर. ते पहा उठले नारायण. हे वरच्या गच्ची आहे मित्रांनो. खाली खाली मित्रांनो हे आपलं खळं आहे. खळ्यामध्ये आपल्या 4 गावड्या आहे मित्रांनो, आणि त्यांचे पिल्ल आहे, म्हणजे त्यांना झालेली कारवडी, 2 कारवडी, 1 गोरई, म्हणजे अशी एकूण टोटल आपल्याकडे 7 जनावर आहे. पण आपण काय करतो मित्रांनो, होतोयपर्यंत गावरान जनावर ठेवतो. एक हाब्रेट आहे आपल्याकडे, बाकी सगळे गावरान आहे. कारण गावरान दूध खायला पौष्टिक असतात, आहे की नाही. हे पहा, हे 2 इकडे आहे, त्याच्यातली एक हाब्रेट आहे. आणि हे आपलं घर आहे मित्रांनो. हे घरासमोरचं आपलं पण. आणि हे जे तुम्हाला पत्रक रूम दिसतील मित्रांनो, हे विशेष आहे तर याच्यामध्ये आपण आज पण चुलीवर भाकरी करण्यासाठी रूम ठेवलेली आहे. कारण आतमध्ये आपण स्लॅबमध्ये चुलीवर भाकरी करू शकत नाही, त्याच्यामुळे चुलीवर भाकरी करण्यासाठी इकडे ठेवलेलं आहे. हे आपला परिसर आहे, खळ्यातला ट्रॅक्टर आहे, इकडे जाणार आहे, इकडे हौद आहे. असं मोठं खळ आहे मित्रांनो आपलं. आणि सकाळी सकाळी जाणार दर्शन घ्यावं लागतं, आहे की नाही. शेण बिन काढून झालंय त्यांचं. या असं आपला घराचा लुक आहे मित्रांनो. चांगलं परिसर आहे. आणि गावाची माया, म्हणजे चॅनलचं नाव आपण यासाठी दिलं की गावाची माया, म्हणजे तुम्हाला सगळं खेडेगावातलं आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, आता आंघोळ झाली मित्रांनो. पहिलं श्री गणपती बाप्पा दर्शन घेऊ. हे आपलं देवघरातलं आहे, घरामधलं देवघर आहे. आपले गणपती बाप्पा आहे, तिथं रोज 7 वाजता आरती होती आपली. पहिलं दर्शन घेऊ. आरती आज वडिलांनी त्यांनी घेतलेली आहे, तर पहिलं आपण दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पाच्या दर्शन झाल्यानंतर मित्रांनो, नंतर आपण बी आपल्या कपाळाला त्यांच्या पायाच्या पसले जी गुलाल आहे ते लावत असतो. नंतर हे आमच्या गावातीचं मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो. तर परत गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर घरातल्या देवत दर्शन घेऊन मग आपण बजरंगबलीच्या दर्शनाला आलेलो आहे. इतकं जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो. कारण आमची तर सकाळी पण दिवे लावले जातात. काही गावामध्ये फक्त संध्याकाळच्या दिवे लावतात मंदिरात, पण आम्ही सकाळी पण लावतो. आणि ही सुरुवात मीच केलेली आहे मित्रांनो, सकाळी दिवे लावायची. हे बघा, हे बाहेरून हे असं मंदिराचं परिसर आहे. आमच्या गाव छोटस आहे, पण मंदिर एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. ते बघा, मंदिराचा कळस आहे.